रामकृष्ण हरी माऊली. आज आषाढी एकादशी आपल्या सर्वांसाठीच पवित्र, भावपूर्ण आणि भक्तिमय दिवस. 8 जूनला संत ज्ञानेश्वर माऊली प्रस्थान सोहळ्याने पंढरपूर वारीला सुरुवात झाली आणि विठुरायाच्या दर्शनाची ओढ मनात ठेवून हजारो वारकरी पायी चालत निघाले. आळंदी, पुणे, सासवड, जेजुरी, वाळे, लोणंद, तरळगाव, फलटण, बरड, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव असे अनेक मुक्काम करत ही पालखी पंढरपूरच्या दिशेने सरकत राहिली आणि तिकडून संत तुकाराम महाराजांची पालखी सुद्धा या सोहळ्यात सहभागी झाली. आणि आज देवशयनी आषाढी एकादशी निमित्त सर्व वारकरी पांडुरंगाच्या चरणी पोहोचले आणि भावपूर्ण नतमस्तक झाले. आणि आम्ही जर्मनीत जरी असलो तरी सर्व हा वारी सोहळा टीव्हीवर पाहतोय आणि क्षणात असं वाटतंय आम्ही पंढरपूरला पोहोचलोय. खरं सांगू, या वारीमधली एक गोष्ट माझ्या मनाला स्पर्शून जाते. प्रत्येक वारकरी दुसऱ्या वारकरीला माऊली म्हणून हाक मारतो. ना कुठले मोठेपणा, ना लहानपणा, ना जात, ना पद. प्रत्येकामध्ये विठ्ठल पाहण्याची ही सुंदर परंपरा आहे की नाही. हा प्रेमभाव, आपुलकी आणि समता पाहिली की मन अगदी भरून येतं आणि नकळत आपल्या तोंडातूनही शब्द बाहेर पडतात, रामकृष्ण हरी माऊली. यंदा विठ्ठलाकडे एकच प्रार्थना, यावर्षी पाऊस खूप छान होऊ दे आणि आपल्या शेतकऱ्याला खूप सुखी आणि समाधानी ठेव. आमच्याकडून तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हो, रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. आमचा हे छोटासा विठुराया बघितला का, किती गोड आहे.